जाऊयात आपण विदर्भात वर्ध्यामध्ये वर्धा लोकसभेसाठी थोड्याच वेळात काही क्षणांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। रामदास तडस विरुद्ध अमर काळे अशी थेट लढत होती। लोकसभेसाठी 64.85% मतदान वर्ध्यामध्ये झालं होतं। वर्ध्यात लोकसभेसाठी आता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होते। तडस विजयाचा गुलाल उधळणार अशी शक्यता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते। तर दुसरीकडे अमर काळे यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। पाहू शकतो सध्या मतमोजणी केंद्राजवळ आपण आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आणि या ठिकाणी मतमोजणी प्रतिनिधी आणि कर्मचारी यायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून या ठिकाणी मतमोजणी प्रतिनिधी येत आहे। सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहे आणि या 6 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 8 वाजता सुरू होणार आहे। पहिले पोस्टल बॅलेटची मतमोजणी होणार आहे, त्यानंतर ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी केली जाणार आहे। जवळपास 400 कर्मचारी आणि अधिकारी आणि 600 पोलिसांचा बंदोबस्त मतमोजणी केंद्रावर लावलेला आहे। FCI गोडाऊनमध्ये ही मतमोजणी होणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे। भाजपाचे रामदास तडस आणि अमर काळे यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे। आता या मतमोजणीमध्ये कोणाला विजय मिळतो हे आता पाहावं लागणार आहे। चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, वर्धा। यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत येते। राज्यातल्या सगळ्या वेगवान घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत नंबर 1 मराठी न्यूज चॅनल साम टीव्ही पोहोचवणार। वर्ध्यात यदा रामदास तडस आणि अमर काळे यांच्यात थेट लढत होती। यानंतर थेट जाणार आहोत आपण साम टीव्हीच्या आणखी एका स्टुडिओमध्ये। या ठिकाणी माझे सहकारी तन्मय टिल्लू उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत